आमचे विरोधक उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, या सर्वांचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे। त्यांच्याकडे कोणताही राजकीय मुद्दा उरला नसल्यामुळे ते लोक मोदीजींच्या या महाआघाडीच्या विरोधात असं बडबड करत राहतात। मला वाटतं की माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीच्या भीमसैनिकाला इतकं समजतं की गेल्या 10 वर्षापासून मोदी साहेब सत्तेत होते। ही वॉज विथ फुल मेजॉरिटी, ते पूर्ण बहुमतासोबत देशाच्या लोकसभेत होते। त्यांनी भारताच्या संविधानाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावला नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल आणि हे बदलतील म्हणून असा खोटा प्रचार आता उद्धव ठाकरेंनी, शरद पवारांनी आणि काँग्रेसवाल्यांनी बंद करावा, अशी आम्ही त्यांचे विरोधक म्हणून त्यांना विनंती करतो। धन्यवाद। केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले साहेब हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मोदी सरकारमध्ये ते मंत्री असल्यामुळे साहजिकच रिपब्लिकन पक्षाची भारतीय जनता पक्षाबरोबर युती असल्यामुळं युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आज आठवले साहेब उपस्थित होते। तसं पाहिलं तर आठवले साहेबांनी अनेक वेळा राहुल शेवाळे यांच्या गेल्या ही 3री-4थी सभा आहे राहुल शेवाळेंसाठी। राहुल शेवाळे यांना विजय करण्यासाठी आठवले साहेबांच्या आदेशानुसार या परिसरातील या दक्षिण मध्य मुंबईतील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागलेले आहेत। राहुल शेवाळे हे धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये लहानाचे मोठे झाले, गरीब वस्तीमध्ये राहून त्याने उच्च शिक्षण घेतलं। ते प्रथम नगरसेवक झाले, स्थायी समितीचे 4 वेळा चेअरमन झाले, अध्यक्ष झाले। त्यामुळं साहजिकच राहुल शेवाळे यांना या दक्षिण मुंबईमधील गोरगरीब जनतेची जनतेच्या कामाची माहिती आहे। झोपडपट्ट्यावासियांच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे, विकासाच्या प्रश्नाची त्यांना जाण असल्यामुळं रिपब्लिकन प्रपक्षाचं आव्हान आहे, केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेबांचं आव्हान आहे, राहुल शेवाळेसारख्या ज्यांना विकासाची जाण आहे, ज्यांना झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नासाठी झोपडपट्टीवासियांचा विकास करण्याची ज्यांना जाण आहे, अशा राहुल शेवाळ्यांना आपण प्रचंड मताने निवडून देऊन तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक झाली पाहिजे हे करून त्यांना संसदेमध्ये पाठवायचं आहे। यावेळेला कधी नव्हे ते काँग्रेस पक्षाने खोटा प्रचार सुरू केलेला आहे। काँग्रेस पक्ष कधी नाही ते खोटं बोलू लागलेलं आहे। ज्या काँग्रेस पक्षाने या देशावर जवळजवळ 55 ते 60 वर्ष राज्य केलं, त्या काँग्रेसने पहिल्यांदाच यावेळेला ज्या काँग्रेस पक्षाने अनेक वर्ष बाबासाहेबांना सुद्धा त्यांनी सोडलेलं आहे, बाबासाहेबांचा द्वेष केला, ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, घटना लिहिली, त्या बाबासाहेबांना कायमस्वरूपी त्यांनी वाईट टाकण्याचा प्रयत्न केला, ज्या संविधानकर्त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, ज्या संविधानकर्त्याचा म्हणजे शताब्दीसुद्धा व्यवस्थित साजरी केली नाही, त्या काँग्रेसने मात्र आत्ता यावेळेला संविधान बदलणार आहे, राखीव जागा नष्ट करणार आहे, असा खोटा प्रचार केला आहे। ज्या काँग्रेसने जवळजवळ 80 ते 100 वेळा घटनेमध्ये बदल केला, त्या काँग्रेसने खोटा प्रचार करून दीन दलित आंबेडकरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या काँग्रेसच्या भूलथापांना यावेळेला आंबेडकरी जनता, दलित जनता भूलणार नाही आणि यावेळेला निश्चितपणे संविधानाचे रक्षक म्हणून ज्या पंतप्रधानांनी संविधानाची शपथ घेऊन लोकसभेमध्ये शपथ घेतली, हा जो संविधान जीने तो मोदी साहेबांनी या देशाला लागू केला 2016मध्ये बाबासाहेबांची 125वी जयंती साजरी करत असताना, ज्यांनी संविधान दिन या देशामध्ये सरकार मान्य केला, त्या संविधानाचे रक्षक हा जे संविधान आहे ते संविधान हा धर्मग्रंथ आहे म्हणून त्याचं पूजन केलं पाहिजे हे सांगणारे नरेंद्र मोदी यांनी कधीही संविधान बदलणार नाहीत, हा आंबेडकरी जनतेला विश्वास आहे। सुषमा अंधारे हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात। तसं पाहिलं तर शिवसेनेमध्ये फूट का पडली? शिवसेनेमध्ये फूट पडली की बाळासाहेब विचारांच्या पासून उद्धव ठाकरे लांब गेलेले आहेत। बाळासाहेबांचा विचार होता त्यांनी कधीही काँग्रेसबरोबर जायचं नाही, परंतु स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेबरोबर गेले, त्यामुळे राजकीय पक्षाच्या भूमिका ह्या बदलत असतात। माननीय राज ठाकरे यांची काल जी भूमिका होती आज बदललेली असेल, अनेक पक्षाच्या मध्ये परिवर्तन होत असतं, अनेक पक्षाच्या भूमिका ह्या काल ज्या होत्या त्या बदलत असतात। त्याच पद्धतीने जशी
उद्धव ठाकरे साहेबांची जशी भूमिका बदलली तशी त्यामध्ये राजसाहेब ठाकरेंची भूमिकासुद्धा बदललेली आहे. त्यामुळे राजसाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत करतो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.